नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे होळीनंतरचा दुसरा दिवस. तर मी काल काही व्हिडिओ वगैरे जास्त बनवला नाहीच बनवलं शक्यतो. मी चना बटाटा आणि राईस बनवलं होतं, कारण माझ्या मिस्टरांना बाहेर जायचं होतं जेवायला आणि देवाला ही नैवेद्य म्हणून मी गुळाचा आणि चना बटाटाच दाखवला. सो आज आमच्या बिल्डिंगमध्ये खाली होळी खेळणार आहेत, तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं मी कसं खेळणार आहोत होळी वगैरे. तर आत्ता 10 वाजलेत आणि मी 10 वाजता उठले, तर 10:15 व्हायला आलेत, कारण इकडे तिकडे टाईमपास करतात थोडासा वेळ गेला. तर आंघोळ वगैरे काही करायची नाही, त्यामुळे वेळ जातही नाही माझा, कारण उठल्या मला पहिल्यांदा आंघोळ लागते. सो मी अजून आंघोळ नाही केली आहे, कारण होळी म्हणजे कलर खेळायला जायचं तर पुन्हा खराब होणार. सो त्यामुळे खाली जाऊन आल्यानंतरच मग आंघोळ वगैरे आणि दिवसभराचं रुटीन चालू होईल. गाऊला मी नाश्त्यामध्ये चिवडा दिला आहे, जो की मी बनवून ठेवला होता. तुमच्यासोबतही मी शेअर केला होता चिवडा बनवलेला, तर तिला तो खूप आवडतो, आम्हालाही सगळ्यांना खूप आवडतो. तर मी पुन्हा एकदा बनवला आहे तो, म्हणजे आधी थोडा होता, तो संपला लगेच 2 दिवसात, तर मी पुन्हा तोच बनवून ठेवला होतं माझ्याकडे मटेरियल सर्व. त्यामुळे तर आता मी चहा घेते, ब्रश करायचं आहे मला अजून, तर मी आता ब्रश करते आणि चहा घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आज घरातली काही कामं करायची असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण व्हिडिओ जरी नाही बनवला तरी माझी घरातली भरपूर सारी कामं चालू राहतात. नमस्कार मंडळी. तर होळी सेलिब्रेशन म्हणजे खाली जे कलर खेळणार होते 11:30चं 1:30 केलं, कारण काहींची मुलं जी आहेत स्कूलमधून आली नाही माझ्या मैत्रिणीची, तर आमची घरीच आहेत, कारण आज फ्रायडे आहे. शारजामध्ये सुट्टी असते, पण शारजाच्या जवळच एक अजमान म्हणून शारजासारखीच एक सिटी आहे, लाईक दुबईसारखी एक सिटी आहे. तर अजमान जवळ आहे, अर्ध्या तासावरतीच आहे. तर तिथे इकडनं काही मुलं जातात स्कूलला, अजमानच्या स्कूलला. सो त्यांना फ्रायडेला सुट्टी नसते अजमानमध्ये. सो त्यामुळे मग त्यांनी 1:30चा प्लॅन केलेला आहे. सो इथे मी ऑमलेट बनवणार आहे आणि क्विक ऑमलेट आहे. मी ॲक्च्युली बऱ्याचदा बनवते, मी व्हेजिटेबल कट करून ठेवते आधीच, कारण मला सारखं कट करणं होत नाही. सो त्यामुळे कंटाळा येतो कधी आणि राघवही खूप कधी त्रास देतो. तर असं वाटतं की एकदा कट करून ठेवायचे, 2-4 दिवस काही टेन्शन नसतं. सो मी अशाच प्रकारे आत्ता काही मी कट केलेत आणि काही आधीचे आहेत कट केले, तर मी तुमच्यासोबत शेअर करते मी ऑमलेट वगैरे कसं बनवते. वेट लॉससाठी स्पेशल ते म्हणजे हेल्दी एक ऑप्शन आहे, आणि वेट लॉससाठी नाहीच तर गाऊलाही देते मी, कारण तिचं वजन मला कमी नाही करायचं, वाढवायचं आहे, परंतु हेल्दी आहे. सो हेल्दी खाऊन जर तुमचं वजन वाढत नसेल, आहे तेच राहत असेल, तर हे खूप चांगलं आहे. तर चला आता आपण बनवूयात ऑमलेट. हे कांदा घेतला, इथे माझ्याकडे 2-3 मशरूम होते, सो ते कट करून घेतले, संपलेत मशरूम माझे. इथे पालक घेतली थोडी, आणि इथे आहे शेपू, आणि याच्यामध्ये कॅप्सिकम म्हणजे आपली शिमला मिरची आहे, तर ती मी आत्ता कट केली, आणि गाजर आणि फ्रेंच बीन्स. तर याच्यामध्ये फ्रेंच बीन्स देखील आहेत कट केलेले, तुम्ही पाहू शकता. आणि इथे मी एग्स घेतलेत, जास्त काही नाही आहे. तर चला आपण लागूयात आता बनवायला. तर इथे मी गाऊसाठी ऑमलेट आधी बनवत होते, कारण गाऊला भूक लागली होती. सो ब्लॅक पेपर टाकला होता, तिखट, मीठ, आणि त्याच्यामध्ये थोडा ऑर्गॅनो टाकला मी गाऊच्या याच्यामध्ये, कारण ऑर्गॅनोमुळे जरा टेस्टी लागतो ऑमलेट. आणि त्यानंतर कॅप्सिकम, फ्रेंच बीन्स आणि गाजर देखील होते माझ्याकडे, तर तेही घातले. कोथिंबीर घातली, जेवढ्या व्हेजिटेबल ऑमलेटमध्ये जाऊ शकतात तेवढ्या घातल्या. आणि असं नाही की गाऊ खात नाही, तर गाऊला पहिल्यापासून मी सवय लावली आहे की त्याच्यामध्ये जेही देईल तर ते खायचे. सो त्यामुळे ती नेहमीच खाते, आणि मी बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारे व्हेजिटेबल देण्याचा ट्राय करते, कारण ती व्हेजिटेबल खात नाही, तिला भाजी अजिबात आवडत नाही, चपाती भाजीला एकदम लावूनच खाणार. सो त्यामुळे अशा प्रकारे आयडिया करावी लागतात मुलांना. तर ऑमलेटमध्ये व्हेजिटेबल्स टाकून दिले की खातात. सो अशा प्रकारे तिला मशरूम देखील नाही आवडत. सो ऑमलेटमध्ये दिलं की तिला समजतच नाही तिने मशरूम खाल्लं आहे वगैरे. सो अशा प्रकारे तुम्हीही करत जा तुमच्या मुलांसाठी, कारण खूप गरजेचं आहे मुलांना व्हेजिटेबल्स वगैरे खायला घालणं. आणि शक्यतो
आणि अशा प्रकारे चीज वगैरे घालून मी गाऊला दिलं होतं ऑमलेट, त्यासोबत होता ब्रेड. आणि मीही व्हेजिटेबल ऑमलेटच खाणार होते, परंतु ब्रेड नव्हते खाणार, सो त्यामुळे वजनही कमी होतं ऑमलेटमध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स घातल्यामुळे, आणि आपल्याला लवकर भूकही लागत नाही. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आपलं ऑमलेट झालं आहे रेडी. तर हे म्हणजे ऑमलेट, एग ऑमलेट आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही याच्या जागेवर बेसन घालू शकता. बेसनमध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स घालायचे आणि नॉर्मल ऑमलेटसारखं ऑमलेट काढायचं. आणि मीही मंडेला आणि थर्सडेला किंवा सॅटर्डेला असंच ऑमलेट बनवते. जर मला डाएट करायचं असेल, बाकीच्यांना जे पाहिजे ते बनवून देते आणि मी स्वतःसाठी माझं फॉलो करते. बरेच दिवस झाले, आता जवळजवळ 10-12 दिवस होतील मी फॉलो करते आणि मला रिझल्टही खूप छान येत आहेत. सो माझ्यासाठी ती चांगली गोष्ट आहे, सगळं घर सांभाळून पुन्हा डाएट वगैरे फॉलो करायचं. तर चला आता हे खाऊन घेते मी. आणि यानंतर मी घरातला पसारा आवरायला लागले होते, कारण मला खालीही जायचं होतं. सो अशा प्रकारे इथे मी बेड वगैरे पहिल्यांदा आवरून घेणार होते, आणि बेड आवरला की सगळ्यात जास्त फ्रेश वाटतं. नमस्कार मंडळी. तर आता 1 वाजून गेले, 1:15 वाजले. 1:30चा टायमिंग दिला होता, परंतु सगळेजण लवकरच चाललेत. तर माझं अजून आवरायचं राहिलेलं आहे थोडंसं, तर आल्यावर आवरेल, कारण म्हटलं 15-20 मिनिटामध्ये आवरून होईल. भाजी वगैरे निवडून ठेवली, आणि गावची खेळायची जी पिचकारी असते तर ती खराब झाली आहे, त्यामुळे ती रडते. तर तिला म्हटलं की तू शेअर कर खाली गेल्यावरती. तर चल जाऊया आपण. गार्गी की गन खराब हो गई है, टाकून द्यायचं गाऊचा. हा, पाणी टाक. ए, सगळ्यांच्या अंगावर नाही उडवायचं, इकडे या. अरे गार्गी को भी दे दो थोड़ा देर खेलने के लिए, गार्गी का खराब हो गई. अच्छा, पानी नहीं लाया, थोड़ा थोड़ा लावा ग. हॅपी होली. थँक्यू. तुला पण हॅपी होली. थांब थांब, लावते थोडी अजून दुसरा कलर. राघव बाबू, आहा, हॅपी होली. बर, थँक्यू. कलर हॅपी होली. ऋतिका कलर लेके आई क्या? कादम्बरी का. अच्छा, बोली थी मुझे. हॅपी होली. हॅपी होली. अरे यार, हॅपी होली कियारा. रडायचंय. हॅपी होली. ती लावून नाही देते. हॅपी होली. हॅपी होली. थँक्यू. हे देखो, आई पण लावते त्याला. हॅपी होली. अक्षरा, राईड नो 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 नो. माझी पण खराब झाली गावची. कलर. हॅपी होली. अरे यार, कलर बैठ गया गार्गीला. हॅपी होली पिल्लू. गार्गी, ओहो, दे दे थोड़ा कलर. गया इधर ले. अजून हॅपी होली. अक्षरा, हॅपी होली. ये प्ले करा मस्त. आंघोळ करायची घरी जाऊन परत. गाऊ, राघव, हॅपी होली.
ऐसे बोल की जरूरत थी। Oh my God. भाई आने के बाद में हैप्पी होली। आप किधर से हो? कर्नाटक। हाँ, हैप्पी होली। थैंक यू। वाला होली का कुछ स्पेशल। नमस्कार मंडळी. तर होळी खेळून आल्यानंतर आम्ही तिघांनी आंघोळ केली. राघवला दूध पाजलं आणि राघव लगेचच झोपून गेला. सो गाऊ जेवतीये आता आणि अशा प्रकारे इथे गाऊ जेवतीये. तर हा जो टेबल आहे तर गाऊने ऑर्गनाईज केला आहे. हा व्हेरी गुड. आणि माझं आतमध्ये मला डोसा बनवायचा आहे तर पसर अजून तसाच आहे. आणि इथे डोसा बनवून मग रात्रीचीच भाजी आहे तर ती मी आता खाणार आहे, राहिलेली आहे. अशा प्रकारे चना बटाटा, आणि मला आवडतो चना बटाटा. सलाड नाही खाणार त्यामुळे, कारण चणे हेल्दी असतात. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आहे माझा डिनर. आता 3:30 वाजलेत तर मी आता जेवण वगैरे करून घेते आणि मग आम्हाला अबुशागरला जायचं. तिकडेही होळी खेळायचे, म्हणजे धुलवड म्हणजे कलर खेळणार आहे तिकडे. तर तिकडे जाऊन खेळायचं. सो आता पोटभर जेवण करून घेते आणि कारण संध्याकाळी पुन्हा जेवायचं नाही, गावला कराटेला घेऊन जायचं. तिकडनं मग आम्ही होळी खेळू. किट्टीचा ग्रुप आहे तिकडे. आणि यानंतर मी छान कॉफी करून घेतली, सो त्यामुळे जरा एनर्जी येते. मंडळी आणि आम्ही चालू आहोत खाली होळी खेळायला. इथे पूजाच्या घरी आलो आम्ही. थोड़ा कलर दे दो. हैप्पी होली। हैप्पी होली। अपन वॉश करना है लड़की लगा. आ जाओ आ जाओ, खेल लो। हैप्पी होली. लो, आपको नहीं लगा है? थोड़ा थोड़ा ही लगा, मुझे बाहर जाना है। हाँ मैम मेरे नहीं 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 आप नो नहीं 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 नो 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 आप उधर जाओ, उधर खेलो. अभी मजा आएगा ना भिड़ो. अभी मजा आया. मम्मा अभी लाएंगे. ये फंस गया सीएम. त्यानंतर खूप जास्त होळी खेळून कलर खेळून आम्ही एक फोटो काढला. त्यानंतर घरी आलो आम्ही. तर जेवणामध्ये मी भाकरी बनवली आणि ऑलरेडी मी भाजी बनवून गेले होते शेवग्याच्या शेंगांची माझ्या मिस्टरांसाठी, कारण मी संध्याकाळची जेवत नाही. सो त्यांच्यासाठी आणि गाऊसाठी बनवायचं होतं मला. त्यानंतर आम्ही आधी आंघोळ वगैरे केली आणि मग त्यानंतर स्वयंपाक बनवला. राघव काही झोपत नाही, आता त्याची झोप कमी झाली आहे खूप. आणि इथे माझा स्वयंपाक देखील रेडी होता. तर आणि यानंतर मग मी हेअर ड्राय करायला घेतले, कारण हेअर खूप ओले होते. गावचे देखील हेअर्स ओले होते आणि माझे. तर खूप छान म्हणजे गरम गरम वाटत होतं. बाहेरचं वातावरण थंड असल्यामुळे. आणि गावलाही खूप मजा येत होती. तिला बऱ्याच दिवसापासून ती म्हणत होती माझे हेअर ड्राय कर, हेअर ड्रायरने. सो अशा प्रकारे. आणि हे बघ माझे हेअर्स कसे आहेत. सिल्की सिल्की आहेत ना. लेस स्ट्रेट आणि माझे नमस्कार मंडळी. तर आता 10 वाजलेत आणि राघव इथेच आहे. तर त्याला आता झोपवायचे मला. आमचे दोघींचे हेअर्स पण ड्राय झालेत, कारण आम्ही 2 वेळा होळी खेळलो, 2 वेळा हेअर वॉश केले. तर म्हटलं रात्रीचं ओले केस घेऊन झोपले तर पुन्हा अजून त्रास होईल. सो आत्ताच हेअर वॉश वगैरे झालेला आहे. किचनही आवरलं आहे मी जेवण वगैरे झाल्यानंतर. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.